की आमचं सरकारच भिकारी आहे, हे मी नाही बोललो, हे माणिकराव कोकाटे बोलले. म्हणून ते रमी खेळून पैसे गोळा करतात महाराष्ट्राला, सरकारला द्यायला. लक्षात घ्या, रमी खेळ ते उगाच खेळत नव्हते बिचारे, त्यांचं भावना चांगली होती. ते म्हटले सरकार काय बोलले, सरकार भिकारी आहे, मी नाही बोललो, ते बोलले. म्हणून आम्ही 1-1 रुपया गोळा करतो सर लोकांकडनं, शेतकऱ्यांकडनं. तोही लक्षात घ्या, 1-1 रुपया तुमच्याकडनं गोळा केला गेला. आणि काय सांगितलं, आम्ही 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा देतोय. तुमच्याकडनं 1 रुपया गोळा केला, हे वस्तुस्थिती आहे. परंतु कोट्यावधी रुपये ज्या कंपनीचा इन्शुरन्स आहे, त्यांनी काय तुम्हाला 1 रुपयात नाही इन्शुरन्स दिला. त्यांनी 1 रुपयात इन्शुरन्स दिलेला नाही. ते सगळे पैसे सरकारने भरले. सरकारने भरले म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातनं भरले. पुन्हा त्यांनी आपल्याकडनंच पैसे काढले. पुन्हा त्यांनी आपल्याकडनं टॅक्स मधनं पैसे काढून त्यांच्या कोणी जी काही कंपनी असेल त्या कंपनीला दिले आणि त्याच्यातनं आपले हात. बरोबर आहे ना? आणि त्यामुळे हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी एका बाजूला तुमचे काय ते सोलार पॅनल बसवा. बरोबर आहे ना? कधी पैसे देणार त्यांचे? लोकांनी तुमच्या आग्रह खातर सोलार पॅनल बसवले, त्यांचे पैसे तुम्ही देणार कधी, हेही तुम्ही लोकांना त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या